तर पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये नेमकं काय लिहिण्यात आलंय आपण पाहूया. वयाच्या 75 वर्षांपर्यंतच राजकीय सत्तेच्या पदावर राहावं हा नियम स्वतः मोदींनीच करून ठेवलाय. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींसह अनेक बुजुर्गांना मोदींनी नियमावर बोट ठेवून मोडीत काढलं. नियम म्हणजे नियम, त्यातून कोणीही सुटणार नाही असा मोदींचा खाक्या आहे. मोदी येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये 75 वर्ष पूर्ण करतील आणि स्वतःच्याच नियमाप्रमाणे निवृत्ती घेतील. निवृत्तीनंतर स्वयंसेवक म्हणून काम करायचं की संघाचं इतर कार्य करायचं यावर चर्चेसाठी मोदी संघ मुख्यालयात गेले असावे. पंतप्रधान मोदींच्या निरोपाची घडी आली आहे. मोदी हे ईश्वराचे अवतार आहेत, त्यामुळे त्यांच्यावर निवृत्तीचं बंधन नाही असे त्यांचे अंधभक्त बोलतीलही. परंतु त्यांनी हिंदू धर्माचा नीट अभ्यास केला पाहिजे. राम ते राष्ट्र हा मंत्र मोदींनी नागपुरात दिला. रामकृष्णही आले गेले, तयाबिना जग का आडले, हाच हिंदू धर्म आहे. संघ ही देशभक्त संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानसिक गुलामीच्या बेड्यांमध्ये जखडण्याचा प्रयत्न 10 वर्षात झाला. त्या बेड्या तुटणार असतील तर स्वागत आहे. तर पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीबाबत संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. एक्स पोस्ट करत बावनकुळेंनी राऊतांवर हल्लाबोल केलाय. बघूया. मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवते, संजय राऊत नाही. राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना भाजप द्वेषाची कावीळ झाली आहे. 75 वर्षांनंतर निवृत्तीचा कोणताही नियम नाही आणि इतिहासही नाही. 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प मोदींच्या नेतृत्वात पूर्ण होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.